नमस्कार, मी तनिष्क राजेश खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नमस्कार. मी बाळासाहेब नामदेव कांबळे, MA बी.एड. मी आता सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे गोखले राळकर विद्यालय अंबरनाथ. आज मी शिक्षणाचे खाजगीकरण याविषयी मी थोडक्यात माझे विचार या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे. तर आज आपण पाहतोय की देशामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण जे आहे ते खूप मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे. आणि खाजगीकरणामुळं त्याचा पैसा मिळवणे हेच फक्त उद्दिष्ट झालेलं आहे. त्यामुळं शिक्षणाची ध्येय धोरणं जे आहेत ते धुळीस मिळत आहे आणि शिक्षणाचे खाजगीकरण सरकारी शिक्षणाचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी केलं जात आहे. आणि यामुळं की थोडक्यात या खाजगीकरणामुळं की शिक्षणामध्ये एक दरी निर्माण झालेली. मग गरीब आणि श्रीमंत असा एक भेदभाव निर्माण करत आहेत. आणि थोडक्यात असं जर म्हणायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जे काही शिक्षण सम्राट आहेत त्या शिक्षण सम्राटांना गोरगरीब पालक वर्ग जो आहे तो पैसा कमविण्यासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण करत आहे. हे खाजगीकरणामुळे ते निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून की ज्यांच्याकडं पैसा आहे, काळा पैसा आहे किंवा भ्रष्ट मार्गाने जो काही ज्यांनी पैसा मिळवलेला आहे ते सर्वजण गगनचुंबी इमारतीमध्ये राहत आहेत, वास्तव्य करत आहेत. त्यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहे, सर्व गोष्टी चा आस्वाद घेत आहेत, पैसा कमवत आहेत. आणि मग गरिबांची जी मुलं आहेत त्यांच्याकडे त्याकडे आशेने फक्त पाहण्याचंच काम करत आहे. त्यामुळं खाजगीकरण ही एक समस्या ही निर्माण झालेली आहे आणि ती गोरगरिबांसाठी घातक आहे, वंचित वर्गाला ती घातक आहे. आणि म्हणून त्याची जर असं व्याख्या जर आपण केली, शिक्षणाचे मोठमोठे मॉल उभे करून त्यात आकर्षक वस्तूची मांडणी करावी आणि त्यातील प्रत्येक वस्तू प्रत्येकाला हवी हवी तशी वाटावी, म्हणजेच काय शिक्षणाचे खाजगीकरण. आणि म्हणून शिक्षणात गरज नसताना काही लोकांनी शिक्षणामध्ये असा भेदभाव निर्माण केलेला आहे. शिक्षणामध्ये भाषिक वर्ग निर्माण केले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण भारतामध्ये सुरू केले, परंतु की हुशार कार्यशील विद्यार्थी मात्र करू शकलेले नाहीत. आणि म्हणून आज आपण पाहतोय घरकाम करणारी जी महिला असेल, मजूर असेल किंवा चतुर्थ श्रेणीमध्ये राहणारा पालक असेल, वर्गातील पालक असेल, या पालकांना की इच्छा असून सुद्धा त्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण हे देऊ शकत नाही. ही एक समस्या झालेली आहे. आज आपण पाहतोय की भारतामध्ये पूर्वी आंतरराष्ट्रीय शिक्षण नव्हतं, तरी सुद्धा आपल्या भारतातील बरेचसे लोक परदेशामध्ये नोकरी, त्यानंतर व्यवसाय, उद्योग असेल, राजकारण असेल, यामध्ये आपलं करिअर करत आहेत, आपलं अस्तित्व टिकवून आहे. मग आत्ताच एवढं इंग्रजीचं म्हणा आलंच पाहिजे, इंग्रजीचा अट्टास कशासाठी आहे? आणि त्या खाजगीकरणाच्या नावाने अशा पद्धतीनं शिक्षणापासून बहुजनांना वंचित ठेवण्याचं एकही षडयंत्र आहे. ते वेळेस आपण ओळखलं पाहिजे. हे त्या वेळेला महात्मा फुलेंनी हंटर कमिशन आलेलं होतं आणि त्या हंटर कमिशन पुढे अगदी ठणकावून सांगितलं होतं की 12वी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. त्यावेळेला महात्मा फुलेंची मागणी हंटर कमिशननं ती मान्य केली आणि शिक्षण सुरू झालं. आणि मग आता अशी परिस्थिती आहे की एक आपल्याकडे खाजगीकरणाचा ओघ का सुरू झाला? याला कारण एकच आहे. 1990 मध्ये ज्यावेळा जागतिक बँकेनं जागतिक शिक्षण परिषद घेतलेली होती आणि त्या जागतिक शिक्षण परिषदेमध्ये भारतामध्ये शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याण या जे काय अणुउत्पादक क्षेत्र आहे आणि या अणुउत्पादक क्षेत्रावरती जास्तीत जास्त खर्च होतोय.
त्यामुळे आम्ही तुम्हाला जागतिक बँक तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही याच्यावरता कमीत कमी खर्च करावा. त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं त्यांची ती मागणी मान्य केली. त्यावेळेची परिस्थिती, आर्थिक परिस्थितीतून त्यांनी निर्णय घेतला आणि तेव्हापासून खाजगीकरणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आज जवळ-जवळ हे 1/3 शिक्षण क्षेत्र हे खाजगीकरणाकडे गेलेलं आहे. आणि त्यामुळं की जे काही वंचित लोक आहेत ते शिक्षणापासून वंचितच राहणार आहेत, अशी भीती निर्माण झालेली आहे. आता याची कारण, एक पहिलं कारण आहे की शिक्षण सम्राटांच्या जी अस्मिता आहे त्या अस्मिताला धक्का पोचता कामा नये, हे शासनानं धोरण पहिलं स्वीकारलं. दुसरं आहे की अभ्यासक्रम जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचा बनवणे, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे आपल्या मर्जीतील शिक्षण विभागाकडे आपल्या मर्जीतील लोक काय करणं, नेमणूक करणं. मग ते शिक्षण तज्ज्ञ असतील, शिक्षण मंत्री असतील, शिक्षण अधिकारी असतील, आयुक्त असतील, अशांची नेमणूक केली जाते. आणि त्यामुळं की त्यांनी मग काय केला, ठराविक साचेबंद पोषक असा अभ्यासक्रम तयार करणे, मग राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर काही म्हणजे उपयोगहीन असा अभ्यासक्रम तयार करणे. आणि मग जर समजा एखाद्या शिक्षण मंत्र्यांनी जर निर्णय घेतला तरी त्यामध्ये शिक्षण सम्राट काय करतात, हस्तक्षेप करतात. म्हणजे शिक्षण संस्था चालक वगैरे हस्तक्षेप करतात. आणि त्यामुळं जे काही मूल्यमापन होतं किंवा मूल्यांकन होतं ते नुसतं कागदोपत्री, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, कृती होत नाही आणि केली जात नाही. आणि मग जर समजा वातावरण तेच दूषित निर्माण करतात आणि दूषित वातावरण निर्माण केलं की मग ते शिक्षकाकडे बोट दाखवतात. शिक्षक जे आहेत ते या सर्व गोष्टीला शिक्षकच कारणीभूत आहे, असं त्यांचं म्हणणं पडतं. आणि वास्तविक पाहता की हे शिक्षण सम्राट जे आहेत हे अशा पद्धतीचा दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याकडे मात्र कुणी लक्ष देत नाही. आणि म्हणून त्यामुळं काय आलं, शिक्षणाचं महत्व आपोआपच कमी होऊ लागलेलं आहे. सरकारी शिक्षणाला आणि शिक्षकांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र म्हणजे ही यंत्रणा करत आहे. आणि म्हणून मग कारण वेगळे दिले, शिक्षकांना शिस्तीचं कायद्याचं भीती दाखवली जायची, निकृष्ट अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांच्या मातीला मारून की विद्यार्थ्यांना बर्बाद केलं जायचं, अशा पद्धतीनं ही एक रचना तयार केली जाते. आणि म्हणून त्याच्यानंतर मग त्यामुळे काय होतं की सरकारी शाळेत येणारा जो विद्यार्थी आहे तो आपापच काय खाजगी क्षेत्राकडे वळतो. खाजगी क्षेत्राकडे काय होतं की विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाते, विद्यार्थी तिकडेच आपापच झुकला जातो. तर अशा पद्धतीनं ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला कारणीभूत जे आहे ते आपली यंत्रणा आहे. म्हणून खाजगीकरण हे येणाऱ्या म्हणजे थोडक्यात पिढीला हे घातकच आहे असं म्हणावे लागेल. आणि त्यानंतर मग आपण बघितलं असेल की खाजगीकरणामुळे आपला देश गुलामीत जातो. याचे जर उदाहरण जर आपण बघितलं तर ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये आली. त्या ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती, त्या ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश काय होता, व्यापार करणे. आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने ते आले आणि बघता बघता त्या ईस्ट इंडिया कंपनीने भारताला कधी गुलाम केलं किंवा भारत कधी गुलाम बनून गेला हे सुद्धा कळलेलं नाही. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीनं सत्ता स्थापन केली. आणि मग सांगायचे तात्पर्य एवढं आहे की भारत देश किंवा गुलामीकडे जाण्याचे पहिले लक्षण म्हणजे खाजगीकरण. म्हणजे गुलामीकडे जर पहिलं जर कारण असेल तर खाजगीकरण आहे. आणि मग खाजगीकरणामुळे मूलभूत हक्क असतील, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, हे जे हक्क आहेत आपले, त्या हक्काचं, अधिकारांचं हनन होऊन नागरिकांना फक्त गुलाम म्हणूनच बघितले जाते, त्यांना तशी वागणूक दिली जाते. ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे किंवा ज्यांच्याकडे दूरदृष्टी नाही, ज्यांना राष्ट्राबद्दल आपुलकी पण नाही,
असेच लोक खाजगीकरणाचा जल्लोष करतात आणि आनंदानं त्याचं स्वागत करतात. दूरदृष्टी पण नाही, त्याच्यानं आपुलकी पण नाही, असेच लोक खाजगीकरणाचं स्वागत करतायत. आणि अशामुळं खाजगीकरणाचं पेव फुटलेलं आहे. आता बऱ्याचशा ज्या सुशिक्षित लोकांना खाजगीकरण आणि सार्वजनिकरण यातला भेदही कळत नाही आणि समजत नाही, आणि म्हणून त्याचा हसत ते स्वीकार करतात. सार्वजनिक मालमत्तेची हानी किंवा नुकसान करतात, आणि हे त्यांना कळत नाही की हे देशाचं नुकसान आहे, आपलं नुकसान आहे, हे आपल्याला कळत नाही. आणि आज आपण पाहतोय सार्वजनिक क्षेत्र जर आपण बघितलं तर खूपच हातावरच्या बोटावर मोजणे इतपतच सार्वजनिक क्षेत्र राहिलेलं आहे. बरेचसं जे आहे ते खाजगीकरण झालेलं आहे. आणि मग या खाजगीकरणाचे जे परिणाम आहेत किंवा दुष्परिणाम आहेत हे ठराविक लोकांनाच ते माहीत आहे, आणि बहुसंख्य लोकांना ते माहीत नाहीत. आणि मग त्या माहीत नसणाऱ्यांना ते आपण कधी माहीत करणार आहे, तर त्यांना माहीत करणं ही काळाची गरज आहे. खाजगीकरणाचे दुष्परिणाम काय आहेत हे त्यांना माहीत केलं पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ एक सांगायचं झालं तर टेलिकॉम नावाची कंपनी, हे जिओ, एका वर्षात नेट फ्री दिलं, त्याने 1 वर्ष नेट फ्री दिलं. ग्राहक आकर्षित झाले. ग्राहक आकर्षित झाल्यानंतर अनेक ग्राहक म्हणजे जिओशी जोडले गेले, लोकांना सवय झाली. आणि मग जिओ, आता आज आपण पाहतोय तर जिओ सर्वात महाग आहे. भारतीय लोक कोणताही विचार करत नाहीत. काही दिवस वापरून सिम कार्ड फेकून देऊ इथपर्यंत भारतीयांची ही विचारसरणी आहे. आणि म्हणून असं लोकांमुळे आज जिओ नंबर 1 वर आहे. उद्योजक कोणती वस्तू का सेवा कधीच मोफत देत नाही, उलट दिलेल्याच्या बदल्यामध्ये तो जास्त वसूल करण्याचं नियोजन अगोदर ठरलेलं असतं. तसं आपण सुद्धा आपल्या असं नियोजन असं करणं गरजेचं आहे. येणारे परिणाम काय आहे ते परिणाम माहीत करून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सुरुवातीला हवेहवेसे वाटणारे आता आपल्याला ते खिशाला परवडणारे नाही. याचे कारण समोरचा विचार करण्याची मानसिक कुवत आपल्या भारतीयामध्ये नाही, हे एक महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हीच परिस्थिती शिक्षण असेल, नोकरी असेल, वाहतूक असेल याविषयी झालेलं आहे. तर खाजगीकरण ही संकल्पना आली आणि देश अधोगतीकडे जायला निघालेला आहे. शिक्षणामध्ये खाजगीकरण आलं, मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, कायदा आहे. परंतु आज पण केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी यामध्ये मुलांना हजारो रुपये देऊन प्रवेश घ्यावा लागतो, रांगा लावाव्या लागतात आणि प्रवेश घ्यावा लागतो, अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून हे खाजगीकरण हे आपल्याच्या दृष्टीनं, गोरगरिबांच्या दृष्टीनं, वंचित समाजाच्या दृष्टीनं ही एक घातक संकल्पना आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आता आपण पाहतो की आता राष्ट्रीय धोरण 2020 आता नवीन आलेलं आहे, आणि हे 2030 पर्यंत हे धोरण असं राहणार आहे. पहिलं आपण 1968ला धोरणाला सुरुवात झाली, 86चं धोरण आलं, 92चं धोरण आलं, त्यानंतर आता हे जवळ 34 वर्षांनी हे धोरण आलेलं आहे. त्याच्या अगोदरपासूनच तयारी आहे. आपण या सरकारने काय केलेलं आहे, त्याचं मागल दाराने आले आणि ते अधिकृत केले, अशा पद्धतीचं हे सरकारचं धोरण आहे. कारण या शिक्षणाचे खाजगीकरण म्हणजे बहुजन लोकांचे किंवा बहुजनांच्या हक्काचं आरक्षणच नष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. आणि म्हणून लाखोंच्या संख्येनं आपण जर याला विरोध जर केला नाही, रस्त्यावर उतरलो नाही, तर हा इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही, असे विचार जागृती आदिवासी महिला संघटन या मध्य प्रदेशच्या माधुरी कृष्णस्वामी आहे, या ज्या वेळेला सावित्रीबाई फुले महाविद्यालय या ठिकाणी शिक्षण प्रेमीची एक परिषद भरवलेली होती, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला हे असं करावं लागणार आहे, लाखोंच्या संख्येनं रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. आणि म्हणून
घटनेमध्ये जे काय छेडछाड करत आहेत किंवा त्यामध्ये बदल करत आहेत, त्या विरुद्ध लढण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. पण हे आणखी ऐकले जाणार नसून हे युद्ध आहे. जे देशविरोधी ताकदीविरुद्ध आहे. ही लढाई स्वातंत्र्यासाठी, म्हणजे एक लढाई स्वातंत्र्यासाठी लढले, आता दुसरी लढाई आपल्याला शिक्षणासाठी लढायची. शिक्षणाचे खाजगीकरण ज्या वेगाने होत आहे ते दुर्दैवी आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी संघर्षाचा मार्ग सांगितला. पण आपण संघर्षाच्या मार्गावर चालत नाही, आपण उतरत नाही. आम्ही पूर्वी शेतकरी होतो, शेतकऱ्याचा शेतमजूर झाला, आज आपण गुलाम मजूर म्हणून आपण लढत आहोत. आणि म्हणून शिक्षण हे संघर्षाचं मोठं हत्यार आहे. पण त्याच हत्यारानं आपल्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जाते, त्याचा उपयोग आपल्या विरोधातच केला जातो, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून उद्योगपती, श्रीमंत कंपन्यांच्या माध्यमातून आमचे शिक्षण बंद केले जात आहे. त्याविरुद्ध जागृत होऊन स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल. शिक्षण कुणाच्या हातात असायला पाहिजे हेही आपल्याला ठरवावं लागेल. जोपर्यंत ते आपण ठरवत नाही तोपर्यंत शिक्षणाला दिशा मिळू शकत नाही. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये आपण ही क्रांती करायची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकांना या सर्व गोष्टी समजावून सांगून जागृत करून त्यांना या विरोधात जनमत तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नाहीतर आपल्याला संपवले जाईल. आपली जमीन, आमचे शिक्षण, आमचे अस्तित्व संपवलं जाईल. म्हणून वेळी संघटित आणि संघर्षाची गरज आहे, असे विचार माधुरी कृष्णस्वामी यांनी मांडलेले आहे. आणि मग आता ही काही लढाई शिक्षित वर्गाची आणि शिक्षकाची नाही, संपूर्ण समाजाची आहे. सर्व समाजाने एकरूप झालं पाहिजे. आणि मग नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे आज समाजातील बुद्धिजीवी स्वतः चिंतित आहे. त्यांना स्वतः चिंता आहे, काळजी आहे, काय करायचं, कसं होईल. मात्र लोकांमध्ये जनजागृती नाही. म्हणून आपल्याला जनजागृती करायची. त्यामुळे ही लढाई आणखी तीव्र करण्यासाठी तळागाळातील लोकांना एकत्र करावे लागणार आहे. आणि शिक्षणाच्या सभोवतालच संपूर्ण भारतीय व्यवस्था फिरत आहे. शिक्षण झालं तरच सगळी व्यवस्था, नाहीतर काय करणार आहे. आणि भारताचा आपण जर 5 वर्षाचा जर इतिहास आपण जर पाहिला, भारतातल्या 72,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत. आता मध्य प्रदेशचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. 23,000 शाळा मध्य प्रदेशमध्ये बंद झाल्या. महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी असं केलं, म्हणजे अजूनही खाजगीकरण जे आहे ते खाजगीकरण पण ठेवले, सरकारकरण पण ठेवलेलं आहे. पण 0 ते 20 या पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याकडे त्यांनी घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या शाळा बंद झालेल्या आहेत, जो सुशिक्षित बेकार वर्ग आहे ते नोकऱ्यासाठी फिरतोय, परंतु त्यांना नोकरी नाही, रोजगार नाही. जे बालक आहेत त्या बालकांना शिक्षण नसल्यामुळे ते हॉटेलमध्ये काम करतायत, कुठेतरी मजुरी करतायत. आणि त्या बालकांनी केलेल्या कामावरच काही लोकांचं उदरनिर्वाह किंवा घर चालत आहे, अशी परिस्थिती आज आहे. आणि हे आज आपण 75 वर्षामध्ये हे अनुभवतोय. आणि म्हणून की थोडक्यात सध्याच्या व्यवस्थेने गरिबाचे घर, जमीन हिसकावून घेऊन बंदी मजूर करून आपल्याला बनवलेलं आहे. ही संख्या लाखोंच्या घरामध्ये गेलेली आहे. उद्याचा काळ खूप अवघड आहे. आणि म्हणून की भारतातील आपण जो म्हणतो ना, भारतातील विकासाचा जो GDP आहे हा गुलाम मजुरांच्या रक्ताने बनवला गेला आहे. आणि म्हणून की जर समजा आपण जर ही जर परिस्थिती जर आपण विरोध केला नाही तर खाजगीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातही शिक्षणाचे खाजगीकरण होत आहे. शाळा बंद झाल्या तर आपोआपच मुलींचं शिक्षण बंद होईल. गरीब लोक शिक्षण घेऊ शकणार नाहीत. आणि मग
एका झटक्यामध्ये विकासाच्या प्रवाहातून हे गरीब म्हणा किंवा वंचित म्हणा, बहुजन म्हणा किंवा स्त्रिया आपोआपच बाहेर फेकल्या जातील. आणि म्हणून शिक्षणाच्या खाजगीकरणानंतर आरक्षणाला काहीच अर्थ उरणार नाही. नवीन शिक्षण धोरणाचा विचार फार जुना आहे आणि म्हणून सरकारने मागील दाराने अधिकृत केलेलं आहे, हे आता आपण पाहिलेलं आहे. गुलामीच्या या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपल्यावर ही मोठी जबाबदारी आहे. आपण चुकलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार, म्हणून त्यासाठी आपण जागृत होणं गरजेचं आहे. शिक्षणाचं खाजगीकरण होते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत का आश्रम शाळा आहेत, त्या आश्रम शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून आपल्याला शिक्षण मोफत मिळत होतं, गणवेश मिळत होता, आहार मिळत होता, शैक्षणिक साहित्य आपल्याला उपलब्ध होत होतं. पण जर करताय खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत आणि त्यामुळं बहुजन वर्ग शिक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन याला प्रतिकार करणं ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेचाच सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक डिसले नावाचे शिक्षक यांनी QR कोड बनवून जगामध्ये 7 कोटीचं जे आपण पारितोषिक प्रथम क्रमांक त्याने मिळवलं, अमेरिकेने दिलं. मग मराठी माध्यम म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रीयन शिक्षण कशामध्ये कमी आहे, तरी सुद्धा आपण इंग्रजी माध्यमाकडे वळतो. म्हणून याचा प्रतिकार आपण नेटाने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर असंही म्हणता येईल की शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली. 6,500 जातीची हार झाली. 6,500 जातीची हार झाली. अण्णाभाऊंनी तेव्हा समाज क्रांती केली. शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली. शिक्षणाचे झाले खाजगीकरण. बालकांना इंग्रजी मोफत मिळेना. शेतकऱ्यांची 27 लाख एकर जमीन 27,000 परदेशी कंपन्यांना दिली. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हानी झाली. शेतकऱ्यांचे हाल थांबवा कुणीतरी. शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली. देशाच्या नामांकित शिक्षण संस्था मध्ये ST, OBC, NT, SC यांना शिक्षण बंदी केली. शिक्षण शुल्क, भोजन सर्व गोष्टी सवलती काढून घेतल्या. शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली. म्हणून मी सांगतो की सर्वांनी एकत्र येऊन यासाठी आता जर वेळेत जर पाऊल उचललं नाही तर हे जे आपल्यावर येणारं जे शिक्षण म्हणजे हे आहे खाजगीकरण, ते आपल्याला घातक ठरणार आहे. त्यासाठी जो बुद्धिजीवी वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, जो शिकलेला आहे, यांनी तळागाळातील लोकांना जागृत करून याचा मुकाबला करणं ही काळाची गरज आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.